नमस्कार प्रेक्षक हो, आज थोडस फिल्मी होऊया। तुम्ही सगळ्यांनी गुलाम अलींची ती गजल तर ऐकलीच असेल ना। हंगामा है क्यों बरपा थोड़ी सी जो पीली है, हंगामा है क्यों बरपा थोड़ी सी जो पीली है, डाका तो नहीं डाला चोरी तो नहीं की है। अरे फक्त दारूच पिलोय, एवढा काय हंगामा करायची गरज आहे? हंगामा म्हणजे बोबाटा करायची काय गरज आहे? चोरी थोडीच केली आहे किंवा डाका थोडीच टाकलाय। बरं, हे झालं गुलाम अली साहेबांचं। सत्य पे सत्ता चित्रपटातला तो अमिताभ बच्चन आणि अमजद खान यांचा सुप्रसिद्ध सीन आठवा जरा, आठवतोय का? बरोबर, मी आठवण करून देते। अमिताभ बच्चन म्हणतो, क्या है ना, अपन को दारू पीने की आदत नहीं है, दारू पीता नहीं है अपन, मालूम क्यों? दारू पीने से लीवर खराब होता है, अपन पीता नहीं है। आठवलंय का? तुम्ही म्हणाल हा डायलॉग ऐकवतोय, आज आम्ही नेमकं करतोय काय? सांगते सांगते सांगते। त्याआधी आपले धामणगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवार वीरेंद्र जगताप काय म्हणतात ते तर ऐका। गरीब शेतकऱ्याच्या घरात 2 एकर 4 एकर 10 एकर वाल्या शेतकऱ्याच्या घरात कॅन्सर, किडनी, कारण किडनी काऊन फेल होते, लिव्हर काऊन खराब होते तुम्हाला माहित आहे? काऊन होते रे भाऊ? हा, कारण ते 90-60 काहीतरी असते ना। काय समजलं का? अहो जगताप साहेब, ही गोष्ट तर गुलाम अली आणि अमिताभ बच्चन आम्हाला कधीच सांगून गेले तो। बर, आता त्यावर याच मतदारसंघातील दुसरे विधानसभेचे उमेदवार निलेश विश्वकर्मा काय म्हणतात तेही ऐका। मला फार दुःख झालं आणि चीड येत होती ज्या शेतकऱ्याचं नेतृत्व करण्याचे सातत्याने भाष्य करतात आणि ज्या बळीराजा भरोसा त्यांचं आयुष्य आहे, पण हे प्राध्यापक माणूस आणि हे असे बोलू शकतात याचं मला आश्चर्य वाटतंय। म्हणजे कुठेतरी यांना पराजयाची भीती एवढी झालेली आहे, काय बोलावं यांना सुचून नाही राहिलं। एखाद्या प्राध्यापकाने एखाद्या शेतकऱ्याबद्दल हे उद्गार काढायचे, तेही जाहीर सभेत, की आजचा बळीराजा दारू पितो आहे आणि 90-60 यांना हे शोभत नाही। त्यांनी कुठेतरी आत्मचिंतन केलं पाहिजे। यांचं एवढे वर्ष सरकार राहिलं आहे, या तरुणाच्या हाताला काम दिलं नाही, तरुणाच्या मनातल्या प्रश्नांची उत्तर दिले नाहीत आणि म्हणून तो व्यसनाधीन होत आहे। आणि तो व्यसनाधीन झाला, उन्हे जाहीर सभेत सांगतायत का त्याला किडनीचा रोग होऊन राहिला, त्याला लिव्हरचा रोग होऊन राहिला। जे रोग नाही होऊन राहिले, तुमच्या बुद्धीला रोग झालेला आहे। त्यामुळे तुम्ही आपली जिव्हा सांभाळून बोलावी आणि महाराष्ट्राचे तमाम तरुणांना विनंती करतो, अशा लोकांना आपण वेळच धडा शिकवला पाहिजे। कारण याच्या आधीपर्यंत उद्गार काढला होता की महिला शेतात कामाला येते तर 25 रुपयाचा खर्रा पाहिजे, म्हणजे बहिणीबद्दल इथं मार हात जोडून सांगते, फुले शाहू आंबेडकरांचे विचार सांगतात आणि वागणं कसं आहे, बोलणं कसं आहे हे कृतीतून दिसते। आणि काँग्रेसचं हे दोहरं चरित्र आहे, सातत्याने अशा टीका करतात आणि मग घुमजाव करतात। म्हणून या लोकांना या निवडणुकीत पराजय केला पाहिजे, तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की हा बळीराजा जो आहे, शेतकरी जो आहे, हा लाख मोलाचा आहे। काय आलं का लक्षात? आली ना मज्जा? अरे हे नेते काय भाषण देतील, बोलण्याच्या ओघात काय बोलून जातील याची काहीही शाश्वती नाही। तुम्ही मात्र यातून निर्माण झालेल्या या फिल्मी सीनचा मजा घ्या आणि बघत रहा सिटी न्यूज।